हे प्रदर्शन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या फार्मवर 17 जानेवारी ते 24 जानेवारी अशा 8 दिवसासाठी आपण हे प्रदर्शन ठेवलेलं आहे। याचं जे उद्घाटन आहे हे आपल्या महाराष्ट्राचे ऑनरेबल गव्हर्नर आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आपण 17 तारखेला दुपारी 10:35 आपण इथं ठेवत आहोत आणि त्यासाठी उपस्थित शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, अजितदादा आहेत, त्यानंतर आपले ॲग्रिकल्चर मिनिस्टर दत्तात्रय भरणे आहेत, सुप्रियाताई सुळे आहेत, सुनीताताई पवार आहेत, त्यानंतर रोहितदादा पवार आहेत आणि बाकीचे सर्व वेगवेगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू आणि त्यांच्यासोबत अधिकारी वर्ग आहे। विशेषतः आपण आतापर्यंत 10 वर्षाचा प्रवास जर बघितला तर आपण यात डेमोन्स्ट्रेशन फार्म आपण जास्ती ठेवले होते आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे सीड की जे भविष्यात कुठल्या व्हरायटी असतील त्या शेतकऱ्यांना आदल्या वर्षी कळाव्यात आणि पुढच्या वर्षाची तयारी त्यांनी त्याप्रमाणे करावेत, त्या उद्देशाने आपण त्याच्यावर जास्ती लक्ष दिलं होतं। गेल्या 2 वर्षापासून मात्र की अख्खं जग ज्या तंत्रज्ञानाकडे चाललंय की त्याला AI तंत्रज्ञान आपण म्हणतो, त्या AI तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपण भारतात पहिल्यांदा ह्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने त्या तंत्रज्ञानाकडं शेतीसाठी हे तंत्रज्ञान ह्या दृष्टीने प्रथम आपण वापर सुरू केलेला आहे। या ठिकाणी गेल्या वर्षी ऊस होता, पण यंदाचा अनुभव पाहता संपूर्ण वर्षभर आता गेल्या त्यातल्या जवळजवळ 200 टनाचं उत्पादन एकरी येईल अशा ऊसाचं इथं प्रात्यक्षिक आहे आणि त्याचबरोबर गेल्या वर्षीचा जो ऊस होता त्याचा खोडवा सुद्धा, कारण खोडव्याला सुद्धा शेतकऱ्यांची मागणी असते, बहुतेक खोडवे 50 टन जास्तीत जास्त उत्पन्न येतं, इथं मात्र आपल्याला हे AI तंत्रज्ञान वापरून 150 टन खोडवा येईल अशा प्रकारचं इथं उत्पादनाचं प्रात्यक्षिक इथं आपण इथं ठेवलेलं आहे। याचबरोबर हा सर्व शेतीप्रधान देश असल्यामुळे नुसतंच इथं ऊसाचं पीक नसतं, जिथं बागायत आहे तिथं ऊसाचं पीक असतं, पण बाकीचं जिथं तात्पुरतं बागायत आहे अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कांदा असेल, तूर असेल किंवा काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था असतील अशा ठिकाणी खानदेशात किंवा अलीकडे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात केळी घ्यायला लागलेले आहेत। तर यंदाच्या ह्याच्यात आपण मका, कांदा, त्यानंतर तूर आणि केळी या ऊसाच्या सोबतीला आपण ही पिकं घेतलेली आहेत, कारण शेतकऱ्यांची त्याप्रमाणे मागणी आहे आणि या ऊसा पिकाला सुद्धा आपण न्याय दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याचं उत्पन्न वाढवता आलं पाहिजे, यासाठी आपण इथं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे।